सांगलीत जावयाचा हैदोस, पत्नीला न पाठवल्याच्या रागातून सासूवर लोखंडी कड्याने हल्ला. सांगलीतील संजयनगर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीला सासरहून न पाठवल्याच्या कारणावरून दारूच्या नशेत जावयाने सासूवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली शहरातील संजयनगर परिसरात मंगळवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमी सत्यवा बिरू कोकरे वय 40 या आपल्या घरी होत्या. त्यावेळी त्यांचा जावई राहुल धुळा कोळेकर वय 29 हा दारूच्या नशेत त्यांच्या घरी आला. पूर्वी झालेल्या कौटुंबिक वादाचा राग मनात धरून त्याने घरासमोर मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. तुमच्या मुलीला माझ्यासोबत पाठवा अशी मागणी करत त्याने शिवीगाळ केली. प्रकरण अधिक चिघळत गेल्यानंतर संशयित राहुलने घराच्या मुख्य दरवाजावर दगड फेकून मारले. त्यामुळे घाबरलेल्या सत्यवा कोकरे यांनी दरवाजा उघडून बाहेर येताच त्याने हातातील लोखंडी कड्याने त्यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर आरोपी राहुल कोळेकर घटनास्थळावरून पसार झाला. जखमी अवस्थेत उपचार घेतल्यानंतर सत्यवा कोकरे यांनी संजयनगर पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. कौटुंबिक वादातून थेट हिंसाचारापर्यंत पोहोचलेला हा प्रकार परिसरात खळबळ उडवणारा ठरला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून पुढील कारवाई सुरू आहे.